नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 18 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात आपले मित्रांनो टी-ई-टी एक्झाम जी की येत्या जून महिन्यामध्ये होणारी आहे. आपण त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, ज्यामध्ये पेपर 1 व पेपर 2ची आपण या ठिकाणी तयारी करत आहोत. आजच्या व्हिडिओ मित्रांनो आपण स्पेशली सामान्य विज्ञानावर आधारित जे काय आपल्या पेपर 2 मधला सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, यावर आधारितचे काही IMP क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. यामधला कोणताही प्रश्न मित्रांनो मिस करू नका. यामध्ये आपण PYQ प्लस एक्सपेक्टेड स्वरूपाचे दोन्ही प्रश्न मित्रांनो यामध्ये कव्हर केलेली आहेत. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट या ठिकाणी मित्रांनो मिळणारी असेल. तर सुरू करू आजचा व्हिडिओ. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा जो की काय म्हणतो पहा, मानवी शरीरात युरियाची निर्मिती मुख्यत्वे कोठे होते? तर जी युरिया जो आहे मानवी शरीरामध्ये, तो मुख्यत्वे जे आहे कोठे होते याची निर्मिती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की यकृत, ज्याला आपण लिव्हर असं इंग्लिशमध्ये म्हणतो, यकृतामध्ये होते. तर प्रथिनाच्या चयापचयाच्या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या अमोनियाचे रूपांतर युक्रित युरियामध्ये करते, जो नंतर रक्ताद्वारे वृक्काकडे म्हणजेच की किडनीला जे की उत्सर्जनासाठी जो की पाठवला जातो. पर्याय नंबर याचं ब त्यामुळे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला दुसराचा आहे, जर एखाद्या पदार्थाचा वेग दुप्पट केला तर त्याच्या गतीज ऊर्जेत किती बदल होईल? त्याच्या गतीज ऊर्जेमध्ये किती बदल होणार असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की 4 पट होणारा असेल त्याच्या गतीज ऊर्जेमधला बदल. आणि मित्रांनो सेम तुम्हाला या प्रकारचीच आणि अशा लेवलचेच क्वेश्चन जे आहे टी-ई-टी एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जाणार असतात, त्यामुळे तुम्हाला अशा स्वरूपाच्या प्रश्नांचा अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न पुढील तिसरा असा आहे, ध्वनीची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असते? ध्वनीची गती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पोलाद या माध्यमात सर्वाधिक असते. कारण का ध्वनीची गती माध्यमाच्या लवचिकता आणि घनतेवर अवलंबून असते. तर घन पदार्थात, उदाहरणामध्ये पोलाद हा घन पदार्थ आहे, तर घन पदार्थात रेणू जवळ असल्याने ध्वनीचा वेग हवा किंवा पाण्यापेक्षा जो आहे थोडक्यामध्ये जास्त असतो. त्यानंतरचा आपला प्रश्न चौथा असा आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत हिल अभिक्रिया कोठून घडते? जे की कोठून येते, जे की कोठे घडून येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ग्रॅना यामध्ये जे आहे ते घडून येते. तर ही प्रकाश संश्लेषणामधील प्रकाश अभिक्रिया आहे, जी हरित लवकातील ग्रॅनामध्ये घडते. त्यानंतर आपला प्रश्न पाचवा असा आहे, मेंडेलच्या द्विसंकर प्रयोगात जे काही F2 जे काही पिढीची दृश्य रूपे आहेत, त्याचं गुणोत्तर काय असतं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर F2 पिढीची दृश्य रूपे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की 9:3 3:1 3:1 या प्रकारे. म्हणजेच काय, तर मेंडेलने 2 भिन्न वैशिष्ट्ये घेऊन केलेल्या संकार प्रयोगाच्या दुसऱ्या पिढीत 9 प्रभावी, 6 संमिश्र आणि 1 अप्रभावी असं जे थोडक्यामध्ये गुणोत्तर मिळतं. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न पुढचा 6वा असा आहे, शुष्क बर्फ म्हणजे काय? ज्याला आपण ड्राय आईस असं म्हणतो, म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की स्थायू रूपातील कार्बन डायऑक्साईड असं त्याला म्हटलं जातं. जेव्हा कार्बन डायऑक्साईड वायूवर उच्च दाब देऊन तो गोठवला जातो, तेव्हा त्याचे थेट स्थायू रूपात रूपांतर होते, ज्याला शुष्क बर्फ असे म्हणतात. त्यानंतर आपला प्रश्न 7वा, आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या साधारणपणे काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कमी होते. त्यानंतर आपला प्रश्न पुढील 8वा असा आहे, रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी कोणते संप्रेरक इन्सुलिनच्या विरुद्ध कार्य करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ग्लुकागॉन हे जे आहे थोडक्यामध्ये करते. तर इन्सुलिन रक्तातील साखर कमी करते, तर ग्लुकागॉन यकृतातील ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करून रक्तातील साखर जे आहे ते वाढवते. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, डॉपलरचा प्रभाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की अ आणि ब दोन्ही. म्हणजेच काय, तर प्रकाश आणि ध्वनी याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर आपला प्रश्न 10वा असा आहे, पाण्याचे असंगत आचरण कोणत्या तापमान जे की मर्यादेत आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 0°C ते 4°C यामध्ये आढळते. तर सामान्यतः पदार्थ गरम केल्यावर प्रसरण पावतात, मात्र पाणी 0°C पासून
4 अंश सेल्सिअसपर्यंत तापवल्यास प्रसारण पावण्याऐवजी आकुंचन पावते, यालाच पाण्याचं असंगत आचरण म्हणतात. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो लगेच तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन आपल्या स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. कारण का आजपासून तुमच्याकडे परीक्षेचा वेळ हा मित्रांनो अतिशय कमी राहिलेला आहे, कारण का डे बाय डे आपला परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षेकडे घेऊन जाणारा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्हाला या वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये मित्रांनो तुम्हाला चांगला स्कोर करून जर क्वालिफाईंग स्कोर तुम्हाला मिळवायचा असेल तर लगेच मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना सब्जेक्टिव्ह टेस्ट हवे असेल त्या ठिकाणी आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील अवेलेबल करून दिलेला आहे. त्यासोबत मित्रांनो 150 प्रश्न 150 गुणाची म्हणजेच की फुल लेंथची टेस्ट देखील मित्रांनो आपण त्या ठिकाणी ऍड करून दिलेलं आहे, ज्यामध्ये तुमचा जो काही स्कोर आहे तो अनालिसिस करता येणार असेल, तुम्हाला संपूर्ण तुमची रँक अनालिसिस करता येणार असेल आणि तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे हे देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार असेल मित्रांनो. त्यामुळे लगेच तयारीला लागा, आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की 11वाचा आहे, आधुनिक आवाज सारणीचा नियम कोणी मांडला यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की हेनरी मोजले यांनी जो आहे तो मांडलेला आहे. तर मोजलेने असे सिद्ध केले की मूलद्रव्यांचा गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचा आवर्ती फल असतात, हे जे आहे त्यांनी केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, डीएनएच्या रेणूमध्ये ॲडेनाईन नेहमी कोणासोबत जोडी जे की तयार करतो ॲडेनाईन? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की थायमिन सोबत जे आहे ते करतो. त्यानंतर प्रश्न आपला 13वा, विद्युत बल्बमधील फिलामेंट तयार करण्यासाठी टंगस्टन का वापरलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की त्यांचा द्रवणांक खूप उच्च असतो म्हणून. तर टंगस्टनचा द्रवणांक सुमारे 3422 अंश सेल्सिअस आहे, ज्यामुळे बल्बामधील उच्च तापमानालाही ती तार वितळत नाही, त्यामागचं कारण आहे. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न, वनस्पतीमधील फ्लोएम ऊतीचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अन्नाचे वहन हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, प्रकाशाचे अपवर्तन कशामुळे घडतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचा वेग बदलल्यामुळे जे आहे ते घडतं. जेव्हा प्रकाश एक पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याचा वेग बदलल्यामुळे तो आपली दिशा जो आहे तो बदलतो. त्यानंतर आपला प्रश्न 16वा, ग्लॅव्हनायझेशन्समध्ये लोखंडावर कोणत्या धातूचा थर जो की चढवला जातो, जे काही ग्लॅव्हनायझेशनची पद्धत आहे त्यामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जस्तचा जो आहे थर चढवला जातो. लोखंडाला गंजापासून वाचवण्यासाठी त्यावर जस्त म्हणजे की ज्याला आपण झिंक असं देखील म्हणतो इंग्लिशमध्ये, या धातूचा संरक्षक थर जो की दिला जातो. त्यानंतर आपला प्रश्न 17वा असा आहे, मायोपिया हा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अंतर्वक्र भिंग हे जे आहे ते वापरलं जातं. तर मायोपियामध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. अंतर्वक्र भिंगाच्या साहाय्याने प्रकाशाचं केंद्रीकरण व्यवस्थित होऊन प्रतिमा रेटिनावर जो की पडते. त्यानंतर 18वा प्रश्न, मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 20
हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज जेवढी जी आहे थोडक्यामध्ये असते. तर या मर्यादा ध्वनीला जे की श्राव्य ध्वनी असं म्हणतात आणि 20 हर्ट्जपेक्षा कमी आवाजाला इन्फ्रासॉनिक आणि 20 हर्ट्जपेक्षा जास्त आवाजाला अल्ट्रासॉनिक असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 19वा, रसायनाचा राजा कोणास म्हटलं जातं खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सल्फ्युरिक ॲसिड याला जे आहे ते म्हटलं जातं. कारण का म्हटलं जातं? कारण याचा उपयोग जे आहे औद्योगिक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याने याला म्हटलं जातं. त्यानंतर आपला प्रश्न 20वा, रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की स्पिग्मो मॅनोमीटर हे जे आहे ते वापरलं जातं. तर मानवी शरीरातील सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्ताचा दाब मोजण्यासाठी डॉक्टर या उपकरणाचा वापर करतात. त्यानंतर प्रश्न 21वा आपला, कोणत्या जीवनसत्वाला कोबाल्टचा घटक मानलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ड, B12 याला म्हटलं जातं. तर व्हिटॅमिन B12 चे रासायनिक नाव हे कोबलामिन असून त्यांच्या केंद्रस्थानी कोबाल्ट हा धातू असतो. त्यानंतर आपला प्रश्न 22वा, ब्रॉन्झ हा मिश्र धातू कशापासून जो की बनतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की तांबे अधिक कथिल यापासून जे आहे ते बनतो. त्यानंतर आपला प्रश्न 23वा पुढील, ऊर्जेचे नैसर्गिक पॉवर हाऊस पेशीच्या कोणत्या अंगाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की तंतुकणिका याला जे आहे ते म्हणतात. त्यानंतर 24वा प्रश्न, मानवी रक्तातील हेमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की ब, लोह हा जो आहे थोडक्यामध्ये असतो. तर रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हेमोग्लोबिन असते, ज्यामध्ये लोह हा मुख्य घटक म्हणून ऑक्सिजनचं वहन करते. त्यानंतरचा आपला प्रश्न 25वा, ल्युकेमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की रक्त या भागाशी संबंधित आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, एडस रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की एलिसा टेस्ट ही जी आहे ती चाचणी केली जाते. तर HIV विषाणूच्या संसर्गाचे प्राथमिक निदान करण्यासाठी एलिसा ही जी चाचणी जी आहे ती वापरली जाते. त्यानंतर आपला 27वा प्रश्न, आर्किमिडीजचे तत्व खालीलपैकी कशासाठी लागू होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की द्रव आणि वायू दोघांसाठी जे आहे ते लागू होते. त्यानंतर प्रश्न आपला 28वा, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? जो की आपला सर्वात सोपा आणि लहानपणापासूनचा प्रश्न. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की राईट बनतो. त्यानंतर 29वा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की शुक्र हे आहे. जरी बुध सूर्याच्या सर्वात जवळ असला तरी शुक्राच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण प्रचंड असल्याने तेथे हरितग्रह परिणाम होतो आणि तो सर्वात उष्ण ग्रह ठरतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 30वा, कॅलरी हे कशाचे एकक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की उष्णता. तर उष्णतेचा मोजमाप करण्यासाठी कॅलरी आणि जूल या एककांचा वापर जो आहे तो केला जातो. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण पेपर 2 साठी स्पेशली सामान्य विज्ञानचे आपण पाहिलेले आहेत. तर जी आपली सिरीज आहे बेसिक टू ॲडव्हान्स ती आता या प्रकारेच कंटिन्यू असणारी आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली आपली टेस्ट सिरीजची बॅच जर एनरोल करायची असेल त्याने लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी जाऊन आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.